नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो, आज नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये आज विशेष असा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि संजीवनी संघटनेच्या आज इथे महिलागण या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. मान्यवर मॅडम आहे, त्यांच्याशी जाणून घेऊया आज विशेष कार्यक्रमाचं काय औचित्य आहे. मॅडम मला परिचय देण्यास सांगा. मी कल्पना मिश्रा. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. या ठिकाणी इंटरनॅशनल त्रिपिटिका चॅन्टिंगच्या माध्यमातून आज संजीवनी सखी संघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, कारण आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भारतातले भिक्खूसुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांचं आता इथे आपण स्वागतही करणार आहोत आणि त्यांच्या आपला बुद्धिस्ट कल्चर जे आहे भारतामधलं ते बाहेरच्या भिक्खूंना माहिती व्हावं आणि आपलं कल्चर इतर ठिकाणी रुजावं यासाठी संजीवनी सखी संघ गेल्या 8 ते 10 वर्षापासून या त्रिपिटिका चॅन्टिंगच्या माध्यमाने हा कल्चरल प्रोग्राम इथे घेण्यात येतो महिलांच्याद्वारे आणि त्यामध्ये बुद्धिस्ट जे कल्चर आहे त्याचं डान्स, गाणी यावरती अनेक कार्यक्रम्स होत असतात. उद्या 2 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे, जो चॅन्टिंगचा कार्यक्रम होणार आहे, त्याबद्दल संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आपणास त्याबद्दल मार्गदर्शन करतील. जय भीम. संजीवनी सखी संघचे अध्यक्ष मॅडम आपल्याशी इथे जुडलेले आहेत. त्यांच्याशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे. आज असा विशेष कार्यक्रम या नागपूरच्या दीक्षाभूमी या परिसरामध्ये घेण्यात येत आहे. मॅडम मला परिचय सांगा, काय आहे काय कार्यक्रमाचे औचित्य विषय तुमचा परिचय सांगा. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव विभा गजभी आहे. संजीवनी सखी संघ गेल्या 14 वर्षांपासून आम्ही इथे त्रिपिटका चॅन्टिंगचा कार्यक्रम घेतो आहे आणि डॉक्टर S.K. गजभिये यांची VIP JP ही जी संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे हा इथे पहिल्यांदा आलेला आहे 14 वर्षांपूर्वी आणि त्यांच्यासोबतच पहिल्या कार्यक्रमापासून संजीवनी सखी संघ ही भोजनदानासाठी जुळलेली आहे. त्यावेळेस जेव्हा कार्यक्रमाची जस्ट आम्ही सुरुवात केली होती तेव्हा एवढा जास्त ताफा नव्हता, पण हळूहळू जसे जसे लोकांना असं वाटतं की बुद्ध धम्माची गरज आणि ह्या शिकवणीची गरज ह्या पूर्ण विश्वाला आहे, तसं सिस्टर वॉंगो डिक्सी ह्या LBDFI या संस्थेच्या प्रेसिडेंट आहेत आणि त्यासोबतच ऑर्गनायझर आहेत ITCC म्हणजे इंटरनॅशनल त्रिपिटका चॅन्टिंग काउन्सिलच्या. त्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम इथे घेतो आहे. सर्वप्रथम याची सुरुवात जी आहे ती भारतातील बोधगया या स्थानी होते. बोधगया जिथे भगवान गौतम बुद्ध यांना एनलाइटमेंट मिळालेली आहे, त्याला संपूर्ण विश्वामध्ये भारतात सर्वप्रथम स्थान असं दिलेलं आहे. तर त्यासोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथे लाखो लोकांना दीक्षा देऊन इथे जी क्रांती घडवली त्याच्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये नागपूरचं स्थान जे आहे ते खूप महत्त्वाचं बुद्ध धर्मीयांमध्ये ठरलेलं आहे आणि म्हणूनच नागपूरमध्ये जी ITCC तर्फे चॅन्टिंग करण्यात येत आहे ती तेवढीच महत्त्वाची असणार आहे. गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण संघ जे विविध कंट्रीमधून येतो आहे, कंबोडिया, व्हिएतनाम, श्रीलंका, म्यानमार, थायलंड या सगळ्या देशातून, या बुद्धिस्ट देशातून पूर्ण एक संघ जो आहे 30 ते 40 भंतींचा तो निघतो दरवर्षी डिसेंबर या महिन्यात आणि संपूर्ण 2 महिने 35 ते 40 भागात संपूर्ण भारतात भ्रमण करतो आणि त्या भागी त्या गावात त्या शहरात 1 दिवस 2 दिवसीय किंवा 3 दिवसीय चॅन्टिंग हा इथे होतो. त्याला त्रिपिटक संगायन असं म्हणतात हिंदीमध्ये. त्रिपिटका म्हणजे काय, तर त्रिपिटका म्हणजे आपण सर्व लोक असं समजतो की तथागत गौतम बुद्ध यांच्या मुखातून निघालेली वाणी आणि सुत्त होत आणि त्या सुत्ताचं पठण आपण इथे खूप सुंदर वातावरण निर्मितीसाठी करत असतो. तर म्हणूनच सर्व उपासक उपासिका संघामध्ये याचं खूप याची खूप उत्सुकता असते आणि त्याच उत्सुकतेने सगळेजण त्याच श्रद्धेने सगळ्या प्रकारचं दान धर्म करून इथे सहभागी होत असतात.
आज संजीवनी सखी संघ चॅन्टिंगच्या पहिल्या रात्री दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घडवून येतो आणि तो जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो बुद्ध धम्मावर आधारित असतो आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असतो. संगीतमय असा कार्यक्रम गाणे, नृत्य आणि स्किट किंवा नाटकाच्या माध्यमातून आणि अँकरिंग इथे या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध यांची गाथा, यांची थोरवगाथा, यांची लाईफ, आपल्या ज्या जीवनशैली अशी सांगत असतो आणि सोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इथे गुणगान करत असतो. संजीवनी सखी मंचच्या वतीने आज इथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता आणि मॅडमने आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे आणि याच अनुषंगाने आपण त्यांना क्रांतिकारी जय भीम, क्रांतिकारी जय भीम. इकडे समोर नाही जेवढे उभे आहे Thank you.